हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आज आपण आजचा आपला टॉपिक आहे ब्लेफेरायटिस। तर याचे कॉजेस यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला पाहूया। ब्लेफेरायटिस म्हणजे जी आयलिड आहे, आपली पापणी जी आहे, या पापणीला इथे इन्फेक्शन असतं किंवा त्या केसांमध्ये स्केली लाईक येऊ शकतं, म्हणजे बुस्सा लाईक पांढऱ्या कलरचं किंवा वेटेड स्केली स्किन होऊ शकते किंवा त्या केसांमध्ये सुद्धा होऊ शकते। आणि ज्या पापण्या आहेत त्या खूप सुजलेल्या असतात आणि रेडिश दिसू शकतात। तर याची कॉजेस म्हटलं तर इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप सारं झालेलं असेल तरच ब्लेफेरायटिस होऊ शकतं। डॅन्ड्रफ असेल आपल्या केसांमध्ये तर त्या डॅन्ड्रफमुळे सुद्धा केसांना म्हणजे पापणीच्या केसांना आयलॅशेसला इन्फेक्शन होऊ शकतं, आयब्रोजला इन्फेक्शन होऊ शकतं। ॲलर्जीज असू शकते, म्हणजे मग ती मेडिकेशनची असू देत किंवा काही लेडी खूप सारे आय प्रोडक्ट वापरतात मेकअपसाठी, तर त्याचा सुद्धा परिणाम केसांवरती होऊ शकतो। काही लोकांचे डोळे खूप ड्राय असतात, त्याच्यामुळे सुद्धा ब्लेफेरायटिस होऊ शकतो। तर हे थोडंसं रिस्की पण आहे। पेशंटला खूप जलन होतं, डोळ्यामध्ये खूप बर्निंग सेन्सेशन होतं किंवा असं डोळ्यामधून पाणी वगैरे येऊ शकतं, घाण वाटू शकतं पेशंटला। तर मग आपण यावर काळजी काय घेऊ शकतो? तर फर्स्ट म्हटलं तर क्लीननेस असायला हवी। दुसरं म्हटलं तर पेशंटनी स्वतःची इम्युनिटी खूप छान ठेवायला हवी। डेली एक्सरसाइज हे झाले कॉमन। आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट। तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, तर मी काही तुम्हाला मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे। तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर युफ्रेसिया 30 2 ड्रॉप 3 वेळा द्यायचा आहे। तर इतका खूप छान आणि मस्त रिझल्ट येतो। युफ्रेसिया ही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन फक्त डोळ्यांसाठी आहे। तर रेडनेस असू देत किंवा डोळ्यामधून पाणी येऊ देत, तर खूप छान रिझल्ट येऊन जातो। युफ्रेसिया आय ड्रॉप, तर युफ्रेसिया आय ड्रॉप आपण डोळ्यामध्ये टाकू शकतो। तर डोळ्यातून येणारं पाणी, डोळ्यामध्ये होणारी बर्निंग सेन्सेशन हे सगळं कमी होऊन जातं। 3 वेळा आपल्याला हा ड्रॉप डोळ्यामध्ये टाकायचा आहे। अशा खूप साऱ्या होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स आहेत। हिपारसल सुद्धा देऊ शकतो जर त्या डोळ्यांच्या पापण्यांमधून पस लाईक काही येत असेल किंवा घाण येत असेल, डोळ्यातून खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी येत असेल, तर आपण पेट्रोलियम 30 पेशंटला देऊ शकतो। मॉर्बिलिनम सुद्धा एक मेडिसिन आहे ज्यामध्ये इचिंग होत असेल डोळ्यामध्ये आणि स्केली म्हणजे वेट स्केली स्किन असेल, तर आपण मॉर्बिलिनम देऊ शकतो, मर्फोल देऊ शकतो, हिपारसल सुद्धा देऊ शकतो। अशा असंख्य मेडिसिन्स आहेत ज्या थ्रू आपण ब्लेफेरायटिस पूर्णपणे कमी करू शकतो। बट आपल्याला सिम्पटम वाईज पेशंटला मेडिसिन द्यायचं आहे। बट मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर युफ्रेसिया खूप छान मेडिसिन आहे, त्याच्या थ्रू आपण पूर्णपणे पेशंटला क्युअर करू शकतो। तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर, स्पेशली स्किनवरती किंवा जे क्युअरच होऊ शकत नाहीत डिसीजेस, असे खूप क्रॉनिक डिसीजेस असतील, तर यावर 100% उपाय आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे माझे नोटिफिकेशन मिळतील। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।